अहो यांना समजावून काय उपयोग आहे? खरी मेघ तर ती राणी आहे. तेच तर, म्हणूनच मला त्या पोरीचा चेहरा पुन्हा अजिबात बघायचा नाहीये. त्या घरातनं ती तात्पुरती टळली आहे, पण या जगातनं कायमची टळली ना तर सगळ्यात आनंदी असेल मी. मला तर असं वाटायला लागले ना की देव करो आणि त्या पोरीला या घरची वाट कधीच दिसू नये. अयो हे सगळं आपल्याला वाटून काय उपयोग आहे? हे सगळं इंदिरा भाऊजींना वाटलं पाहिजे. मगाशी बघितलं ना, काय गरज होती त्या गोट्याला आपल्याबरोबर जेवायला बसवायची? त्या गोट्यासमोर परत तुम्हाला मान खाली घालायला लावली ना इंदिरा भाऊजींनी, आणि हे मला अजिबात आवडलेलं नाही आहे. मलाही त्याचं वागणं कळत नाहीये ग. आई तुम्ही खरंच त्या दिवशी चुकलात. गृहप्रवेश करू दिला नसता तर ती मुलगी आपल्या घरात आली नसते आणि घरातली सुखशांती बाहेर गेली नसती. पण त्या दिवशी तुम्ही तुमचा निर्णय का बदललात ते मला अजून कळत नाहीये. मलाही माझ्या वागण्याचा काही अंदाज लागत नाहीये. मला कळतच नाहीये मी नेमकी बरोबर वागतेय की चुकीची. नाही, तुम्ही एकदम बरोबर आहात. त्या राणीमुळे आबा आणि इंदिरा भाऊजी तुमच्याशी असं वागतायत असं मला वाटतंय. इंदिरा भाऊजी, मालती आहे ना तुमच्याशी काहीतरी बोलायचं, जरा थांबा. आई तुम्ही बिंदास्त बोला, तुम्हाला जे काही बोलायचंय ते. इंदिरा, मगाशी माझ्या विरोधात जाऊन तू त्या रस्त्यावरच्या पोराला आपल्यासोबत जेवायला बसवलंस. मी शांत बसले, पण तिथनं निघून जाताना तू मला थांबायची तसदीही घेतली नाहीस. काल पण त्या राणीच्या आवडीचा टाय तू निवडलास, आणि माझ्या आवडीचं काय? म्हणजे आता तुला तुझ्या आईची आवड आवडेनशी झाली का? काय चाललंय हे सगळं? तुला त्या राणीचा एवढा पुळका काय येतो इंदिरा? आई, तू माझ्या वागण्याचा चुकीचा अर्थ काढतेस. तुला वाटतंय तसं काही झालेलं नाहीये. तू का उगाच स्वतःला त्रास करून घेतेस? मी विनाकारण त्रास करून घेत नाहीये. आणि खरंच तुला माझ्या त्रासाची एवढी काळजी आहे का रे? नाही, तुझ्या वागण्यावरनं तरी मला तसं काही वाटत नाहीये. जेव्हापासून ती राणी या घरात आली ना, तेव्हापासून आपल्या घरात फक्त वाद होत आहे. कोणी कोणाशी प्रेमाने बोलत नाहीये, वागत नाहीये. डायनिंग टेबलवर आपले हसते खेळते चेहरे असायचे, पण आता बघतोयस ना काय चाललंय. हे सगळं पटतंय का तुला? हे बघ इंदिरा, तुला हे पटेल नाही पटेल मला माहित नाही, पण आज एक गोष्ट मी तुला ठामपणे सांगते. जर ती पोरगी पुन्हा या घरात आली